आधी जे काही आपण व्हिडिओ पाहिला तर त्यानुसार आता ह्यांनी जे आहे ते नाल्या जोडलेल्या आहेत BBF यंत्राच्या. नाले ॲट अ टाईम म्हणजे सरी पडालेली आहे. बाजूला हा वरंबा तयार व्हायला आहे आणि हा जो काही वरंबा व्यवस्थित तयार झालेला आहे तर त्याच्यावर जे आहे ते टोकन पद्धतीनं जे आहे तर हे यंत्र जे आहेत मानवचलित ढकलायची यंत्र तर ते आता ह्या ट्रॅक्टर असेंब्लीला जोडलेले आहेत. पारंपरिक पेरणी यंत्राचा जो काही सांगाडा आहे त्याला आणि अशा पद्धतीने आता ह्यांनी जे आहे ते हे पेरणीचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्यांनी आणखीन पुढं एक असं ह्यांचं नियोजन आहे. आणखीन ते असेंबलिंग चालू आहे ह्या यंत्राची. त्याच्यामध्ये पुढं टाक्या ठेवणार आहेत. त्याचं पाईप काढून इकडं नोजल लावणार आहेत ही जी काही हे आहे आणि इथं हे लावून उगवणपूर्व तणनाशक पेंडीमिथिलिन असेल किंवा आपण स्ट्रॉंग आर्म म्हणतो किंवा आणखी इतर जे काही असेल तर ते त्यांनी लगेच तात्काळ इथं मारणार आहेत. म्हणजे ॲट अ टाईम वरंबा बी पण तयार व्हायला इथं सरी वरंबा तयार व्हायला आहे. सरी वरंबा तयार होऊन लगेच पेरणी पण व्हायलेली आहे. खताच्या जुगाडासाठी इथं जे आहे ते इथं त्यांनी आता म्हणजे हे खताची एक पेटी पण तिथं लावणार आहेत आणि वरंब्यामध्ये खत पडेल अशा पद्धतीचे ते जुगाड करणार आहेत. तर हे ॲट अ टाईम सगळे कामं जे आहे ते एकाच वेळी होणार आहेत. ह्याच्यामुळं लागणारे जे काही कष्ट आहेत मग ते यांत्रिक कष्ट असतील किंवा मानवासाठी जे काही लागणारे कष्ट आहेत 4 ऑपरेशन जे आहे ते एकाच ह्या यंत्राच्या माध्यमातून होणार आहेत. तर काय काय गोष्टी होतील असं म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला आणि वरंबा बी तयार होणार. बरोबर सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये सक्सेस होतील. खात सुद्धा ओके बरोबर आहे. आरकी पेटी हां बरोबर आहे साहेब. ह्याच्यामुळे काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय बाकीची जी काय प्रॅक्टिसेस आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला वाटतं ह्याच्यात? तर ह्याच्यामध्ये बेड ओढणे वेगळं हो. ट्रॅक्टरची ही नंतर टोकन करण्याची वेगळी मजुरी हो आणि लागणारा वेळ हो. पुन्हा ह्याच्यामध्ये आता 4 कामं एकत्र होईल. बेड पडायलाय, टोकन होईल, खत पेरणी आणि फवारणी म्हणजे किती कमी खर्चात होईल ही सगळ्या गोष्टी. आपण जी BBF म्हणतो 5 फणी 4 फणी त्याचे 4 कामं एकत्र सगळ्यात ही जुगाड. आता भविष्यात आपण ह्याचं प्रत्यक्ष पाहणार आहोत. आज आपण ही मे मध्ये व्हिडिओ केलाय. पेरताना घेणार आहेत, पेरल्याच्या नंतर कसं उगवण झाली ही सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर या प्रकारे शेतकऱ्यांनी जी केलंय नाविन्यपूर्ण प्रयोग तर हा सक्सेस 100% होईल. आणि ह्यांनी गेल्या वर्षी केलेलं आहे टोकननं यांना किती ॲव्हरेज आलं तर टोकनचं ती सांगा एक तुमचं नाव आणि माझं 8 किलो बियाणामध्ये मला 14 कट्टे पाऊण एकर मध्ये 14 कट्टे हे निघाल. बरं तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव त्र्यंबक व्यंकटराव भोसले. आता सरी वरंबा किती फुटाचा होता? ते 2.25 फुटाची सरी वडली होती. मग एकच लाईन होती का त्याच्यावर? एकच लाईन होती आणि 8 किलो बी एकरी पडलं. एकरी नाही पाऊण एकर मध्ये 8 किलो बी पडलं. बरं तर ह्याच्यात ॲव्हरेज किती आलं तुम्हाला? 14 कट्टे ॲव्हरेज आला. आणि त्या आधी पारंपरिक पद्धतीनं त्याच रानामध्ये पारंपरिक पद्धतीनं किती येत होतं? 5-6 कट्टे व्हायचे. मग आता दुप्पट वाढली का? दुप्पट वाढलं. व्हॅरायटी मध्ये काही बदल? व्हरायटी मध्ये खूप मोठा त्याचं जी बी नाही सोयाबीनची आधीची जात आणि आताची जात पहिले 28 वापरायचं. आम्ही पहिले 28 वापरतो आता 753 वापरली. 753 वापरली. ती एकाच ह्याच्या आहेत तरी पण सध्या वाढ जी आहे ते ह्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे वाढलं. टोकनमुळे त्याची बी मोठं झालं. साईज मोठी म्हणजे 2 रोपातलं 2 ओळीतलं अंतर मेंटेन झाल्यामुळे जबरदस्त हे तयार झालं म्हणजे. बारीक होते. बरं आता तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचा नंबर सांगा. वैजनाथ मधुकर भोसले, राहणार अंजनपूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 957 954 6699.